पिंपरी चिंचवड शहर में रिक्शा पंचायत की ओर से निगड़ी में महिला रिक्शा स्टैंड है। शुक्रवार शाम को एनसीपी की जन सम्मान यात्रा में शामिल होने के दौरान उप मुख्यमंत्री अजीत पवार ने गुलाबी रिक्शा में यात्रा की। मावल से जन सम्मान यात्रा शाम को पिंपरी चिंचवड शहर पहुंची। उस समय पवार ने निगड़ी चौक में देश के पहले महिला रिक्शा स्टैंड क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले का दौरा किया। अजीत दादा पवार ने निगड़ी में देश के पहले महिला रिक्शा स्टैंड से रिक्शा द्वारा निगड़ी तक की यात्रा की। रिक्शा यमुना काटकर चला रही थी, जबकि अध्यक्ष आशा कामले अजीत दादा के बगल में बैठी थी। बैठक में अजीत पवार ने इस बारे में कहानी और अनुभव बताया। निगड़ी में मेहनत कर श्रमिक पंचायत के नेता बाबा कामले द्वारा एक महिला रिक्शा स्टैंड शुरू किया गया। मैंने आज उस रिक्शा में यात्रा की। बीड जिले के यमुनाताई काटकर ने रिक्शा चलाने का व्यवसाय शुरू किया है। काटकर ने बहुत अच्छी तरह से रिक्शा चलाया। महिलाएं रिक्शा चलाती है, पुरुषों की तुलना में बहुत अच्छा चलाती है, अजित पवार ने कहा। निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीचे सगळे कार्यकर्ते त्यांची एकमत किंवा एका जीवानी का त्यांना सगळ्यांना सामावून घेण्याच्या करता आम्हाला सभा घेता आल्या नाही। आता मात्र आम्ही सगळ्या रिजनमध्ये 2 उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री सभा घेणार आहोत आणि त्याच्यात तिन्ही पक्ष आणि इतर मित्र पक्ष जे घटक पक्ष आहेत आमच्या महायुतीचे हे सगळे कार्यकर्ते जमतील, आजी माजी पदाधिकारी जमतील, लोकप्रतिनिधी जमतील आणि त्यांना आम्ही तिघही मार्गदर्शन करू आणि त्या पद्धतीनं ते आपापल्या भागामध्ये काम करतील। त्याकरता आज मी पिंपरीच्या परिसरामध्ये होतो जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आणि मग मी असं ठरवलं की आज आपण येतोयच तर तिन्ही पक्षाच्या सहकाऱ्यांना एकत्र बोलवायचं आणि कोणत्या योजना आपण राबवतोय, काय करतोय, पुढं कसं आपलं लाईन ऑफ ॲक्शन राहणार आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्या सगळ्यांचं महायुतीचं एकोपा ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं, प्रचार चांगला होण्याच्या दृष्टिकोनातनं, रिझल्ट चांगले मिळण्याच्या करता आम्ही आजची बैठक आयोजित केली। दादा, उद्याचा प्रोग्राम होणार आहे का बालेवाडीचा? कारण की राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये परिस्थिती म्हणजे नियंत्रणात नाही, तिथे काही कसली म्हणजे काही मला मी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारलं। देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला सांगितलं सगळी परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे। निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद झाली आहे। खरं तर महाराष्ट्रासोबत ज्या राज्यांची निवडणूक व्हायला पाहिजे त्या राज्यांची निवडणूक जाहीर केलेली आहे, मात्र महाराष्ट्राची निवडणूक जाहीर केली हे बाबा हे काम अजित पवारचं आहे। निवडणूक जाहीर करते तुम्ही ना पत्रकार मित्र अशीच गडबड करता। हा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे, त्यांना स्वायत्तता दिलेली आहे। त्यांनी कुठल्या निवडणुका कधी लावायच्या हे कुणी दुसरं ठरवत नाही, ते स्वतः ठरवतात। आता याच्याबद्दल मी काय बोलणार? दादा, तुम्ही जनसन्मान यात्रा घेतली आहे पिंपरी चिंचवडमध्ये, मात्र अजूनही शहराध्यक्ष तुम्ही नेमला आणि का बरं दिरंगाई होते शहराध्यक्ष? तू मला सल्लाच दिला नाही ना कुणाला नेमायचं ते, मी तुझी वाट बघतोय। तो ये थी इस बुलेटिन की कुछ